पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढा. केंद्रीय नेतृत्वाच्या राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना सूचना. मोठा भाऊ छोटा भाऊ वादात पडू नका, दिल्लीतल्या नेत्यांचा सल्ला. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी विधानसभा लढणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान केंद्रांवर रांगा. महायुती आणि महाविकास आघाडी दरम्यान रस्सीखेच. महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकरची जागा द्यायला बीएमसीची मंजुरी. सेंट्रल पार्क, ओपन स्पेस, गार्डनसाठी वापरणार जागा. मोक्याची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव. आदित्य ठाकरेंचा आरोप. ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे महानगरपालिका ऍक्शन मोडवर. अनधिकृत पब, रेस्टॉरंट्स आणि बारवर सलग दुसऱ्या दिवशी हातोडा. पाषाण परिसरात आज फिरला बुलडोझर. मिटकरींच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज. महायुतीला घरचा आहेर देणाऱ्या मिटकरींविरोधात भाजप आक्रमक. नितेश राणेंचाही हल्लाबोल. मुंबईतल्या विद्यार्थिनींनी हिजाब बंदीला दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टानं फेटाळलं. हिजाब बंदी ही धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नसल्याचा निर्वाळा. पुण्यामध्ये पहिल्यांदाच आढळले झिका बाधित रुग्ण. 2 जणांना झिका व्हायरसची लागण. डॉक्टर, वडील आणि मुलीला झिकाची लक्षणं. ओम बिर्ला 18व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष. आवाजी मतदानानं बिर्लांची अध्यक्षपदी निवड. पंतप्रधान मोदींनी मांडला प्रस्ताव, तर एनडीएचे सर्व घटक पक्ष अनुमोदक. इंदिरा गांधींनी देशावर हुकुमशाही लादली. आणीबाणीवरनं लोकसभा अध्यक्षांचं निवेदन. विरोधक आक्रमक. जोरदार गदारोळ. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा. राहुल गांधींना रोज रामराम करून शहा मोदींना संसदेत प्रवेश करावा लागेल. राऊतांचा टोला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक. तिहार जेलमधून केजरीवाल यांचा घेतला ताबा. आणि राजर्षी शाहू महाराजांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती. कोल्हापुरात विविध कार्यक्रम. तर शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या. हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.